ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. करंट अफेअरचे असणारे 25 क्वेश्चन. आपण काय करतोय तर प्रत्येक असणाऱ्या टेस्टमध्ये करंटच्या दृष्टिकोनातून 25-25 क्वेश्चन आपण ऍड करतोय मंथ वाईज. आपण याच्यामध्ये मागचे 2 सेशन कंप्लीट केले. त्यामध्ये आपण जानेवारी 2023चा असणारा मंथ कंप्लीट केला. त्यानंतर आपण फेब्रुवारी 2023चा असणारा पार्ट कव्हर केला. आजच्या सेशनमध्ये आपण कोणत्या असणाऱ्या मंथवरती फोकस करणार आहोत तर मार्च 2023 वरती आपण इथं फोकस करणार आहोत. म्हणजे याचा रिलेव्हन्स प्रॉपर मार्च वरती असेल असं नाही. त्याचा असणारा रेफरन्स अगोदरच्या महिन्यावरती किंवा अगोदरच्या वर्षांवरती सुद्धा असणार आहे. जो मुद्दा त्या महिन्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला हायलाइट होताना दिसतोय त्यावरती आपण फोकस करतो. मग याच्यामध्ये राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून माझा असणारा अट्टहास हाच आहे की जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे इंटरनॅशनल बेस्ड आणि नॅशनल बेस्ड असावेत. कारण जेव्हा आयोग आपल्याला क्वेश्चन करतोय 15 क्वेश्चन्स करंट अफेअरचे, त्यामध्ये एखाद दुसरा क्वेश्चनच तो स्टेट लेवलच्या असणाऱ्या क्वेश्चन्सवरती त्या मुद्द्यांवरती विचारतोय. तर त्याच्यावरती एक सेपरेट विचार करूयाच, सेपरेट त्याचं सेशन घेऊयाच आपण. पण इथं आपलं थोडं जास्त भर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असणाऱ्या चालू घडामोडींशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये असणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण बघूया पहिला क्वेश्चन काय. पहिला क्वेश्चन आहे त्या ठिकाणी कशावरती तर इथं कोळंबी शेतीच्या बाबतीमधले असणारे विधानं विचारात घ्यायला सांगितलेलं. आता या कोळंबी शेतीवरतीच प्रश्न का करण्यात आला, पण का लक्षात घ्यायचं याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पंजाब. पंजाब काय करतोय तर पंजाब हा पहिला स्टेट होतोय जो स्टेट लेवलला असणाऱ्या श्रिम्प फार्म या पद्धतीचा असणारा कोळंबी शेती तयार करताना दिसतोय आपल्याला. आणि तो इनिशिएटिव्ह या ठिकाणी पंजाब घेताना दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय की पंजाबमध्ये जसं मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण जीएम टाईपच्या अंतर्गत असणाऱ्या प्रोडक्ट्सला आणि त्या असणाऱ्या शेती उत्पादनांना ज्या पद्धतीनं बॅन करण्यात आलं होतं, त्यानंतर शेतीशी संबंधित असणारे बरेचसे मुद्दे पंजाबच्या अंतर्गत आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि त्यामध्ये एक मुद्दा येतो तो म्हणजे कोळंबी शेतीचा. बरं, हा कोळंबी शेती आपल्या केंद्रीय कोणत्या स्कीम सोबत अटॅच होतो का तर यस होतो. त्यासाठी काय लक्षात घ्यायचं आपल्याला की आपल्या केंद्र सरकारनं 2021ला एक महत्वपूर्ण असणारी योजना स्टार्ट केली होती. त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना. आणि ही 2021 पासून कोणत्या कालखंडापर्यंत रन केली जाणार आहे तर 2021 पासून 2025 या कालखंडापर्यंत रन केली जाणार आहे. आणि याचा अट्टहास काय असेल त्या ठिकाणी तर मत्स्य संपदा समृद्ध करायचे त्या अंतर्गत. मग त्याचाच एक भाग म्हणून कोळंबी शेतीचाही उल्लेख याच्यामध्ये केला जातो, जिथं आपल्या भारताला ब्ल्यू इकॉनॉमीला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे त्या ठिकाणी. म्हणून लक्षात घ्यायचं ब्ल्यू इकॉनॉमीच्याच अनुषंगाने आपल्याला एक प्रकारची असणारी ब्ल्यू रिव्होल्युशन करायचे. आणि त्या क्रांतीच्या अंतर्गत आपल्याला हा असणारे स्कीमचा मुद्दा आणि इथं पंजाबमध्ये आलेली कोळंबी शेतीचा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. काय रेफरन्स येते बघा विधान एक. कोळंबी शेती ही मानवी वापरासाठी कोळंबी उत्पादनासाठी जलसंवर्धन आधारित क्रिया आहे का तर यस, या असणाऱ्या कोळंबी शेतीचा वापर यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे विधान एक बरोबर आहे. विधान दोन बघा, क्षारयुक्त भूगर्भातील पाणी शेतीसाठी योग्य नसलेल्या भागात कोळंबी शेती करता येणार नाही का तर असा काही संबंध नाहीये. तिथं क्षारयुक्त असणाऱ्या भूगर्भातील पाण्याचा उल्लेख तिथं शेतीसाठी योग्य जरी नसला, कारण पंजाब तोच इनिशिएटिव्ह घेतोय. कारण जर बघितलं तर या ठिकाणी साऊथ ईस्टच्या अंतर्गत आणि साऊथ वेस्टच्या अंतर्गत पंजाब दोन महत्वपूर्ण असणाऱ्या झोनला फोकस करतोय. आणि या साऊथ वेस्ट मध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या अशा जमिनींना निवडतोय जिथल्या असणाऱ्या शेती आता बऱ्याच अंशी या त्या ठिकाणी नापीक झालेल्या आहेत. तर तिथंच या पद्धतीचा असणारा मेला तो इथं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करतोय या कोळंबी मेलाच्या अंतर्गत. तो मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणजेच विधान दोन या ठिकाणी चुकीचं असेल. विधान तीन काय पहा, सरकार प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत कोळंबी शेतीसाठी मदत पुरवतो का हे आता सांगितलं मी 2021 ते 25च्या अंतर्गत असणारा पीएम मत्स्य संपदा योजनेचाच असणारा हा भाग याच्यामध्ये येतोय. आणि त्या अंतर्गत इथं फंडिंग सुद्धा पुरवलं जाणार आहे. त्यामुळे विधान तीन सुद्धा इथं बरोबर असेल. म्हणजे उत्तर कुठलं असेल या ठिकाणी तर ऑप्शन नंबर 3, जिथं 1 आणि 3 हे विधान बरोबर आहेत. फक्त विधान 2चा रेफरन्स या ठिकाणी चुकीचा असेल ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. आता क्वेश्चन नंबर 2 का महत्वाचं आहे पहा, कारण क्वेश्चन नंबर 2 मध्ये स्कीम कोणते या ठिकाणी तर मीरा या स्कीम बद्दल बोललं जातं. या योजनेबद्दल
विधानं विचारत घ्यायच्या. तर मीरा काय आहे हे पहिल्यांदा समजून घेऊया आपण. हा काय या ठिकाणी मिलेट्स इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस. इथं आपला भारत काय करतोय, तर आपला भारत 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट इयर्स म्हणजेच या ठिकाणी काय करतोय, आंतरराष्ट्रीय भरड धान्यांचा असणारा वर्ष या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. फक्त भारतच करतोय का, तर नाही. त्याला युनायटेड नेशनच्या माध्यमातून संमती मिळाली आणि संमती मिळत असताना भारताला मदत करणारे किती देश आहेत, तर या असणाऱ्या भूमिकेमध्ये भारताला सपोर्ट करणाऱ्या 72 देशांच्या माध्यमातून आपण हा असणारा आंतरराष्ट्रीय वर्ष सेलिब्रेट करतोय. आणि या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय वर्षाच्या अंतर्गत काय करण्यात आलं, तर मध्य प्रदेशमध्ये ऍग्रिकल्चरशी संबंधित असणारे, कशा संबंधित, ऍग्रिकल्चरशी संबंधित असणारे डेप्युटी ऍग्रिकल्चर ऑफिसरची असणारी एक मीटिंग भरली होती. आणि त्या मीटिंगचा रेफरन्स होता कधीचा, तर फेब्रुवारी 2023चा. आणि या असणाऱ्या ऍग्रिकल्चर सेक्टरच्या अंतर्गतच या असणाऱ्या इनिशिएटिव्हला लॉन्च केलं जात आहे, हे लक्षात घ्यायचं. जेणेकरून काय केलं जाईल, या असणाऱ्या भरड धान्यांचा असणारा वापर सोबतच त्याच्याबद्दलची असणारी जनजागृती ही केली जाणार आहे, हा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. मग याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, तर विधान पहा, हा भारताने प्रस्तावित केलेला जागतिक उपक्रम आहे का, तर येस. किती देशांचा पाठिंबा आहे त्याला, 72 देशांचा पाठिंबा आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती बाजरी संशोधन कार्यक्रमांचं समन्वय साधण्याचं उद्दिष्ट सुद्धा याच्यामध्ये असेल का, तर येस, साहजिक आहे, याच्यामध्ये हे उद्दिष्ट सुद्धा मांडलं जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऐकला असेल, श्री अन्न केंद्र. जेव्हा आपण श्री अन्न केंद्राचा उल्लेख करतो तेव्हा भरडधान्य अंतर्गत आपल्याला बाजरी सेंटरचा असणारा संदर्भ दिसतो आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख करतो. आणि महाराष्ट्रामध्ये कुठं, तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, तर या पद्धतीचं असणारं सेंटर इथं ओपन होताना दिसतंय, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्यामुळे हे उद्दिष्ट असणार आहे का, तर येस, विधान 2 पण बरोबर आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे बाजरीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे, ज्याचा प्रस्ताव भारताने मांडला होता का, तर या साहजिक आहे, भारताने मांडला, त्याला 72 देशांनी सपोर्ट केला, म्हणून हा असणारा आंतरराष्ट्रीय वर्ष आपण इथं सेलिब्रेट करतोय, हेही इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजेच कोणती विधानं बरोबर असणार आहेत, तर हे 3च्या 3 विधानं बरोबर असणार आहेत. म्हणून लक्षात घ्यायचं, MIIRA या असणाऱ्या इनिशिएटिव्ह बद्दल खूप जास्त पद्धतीनं बोललं जाते आणि त्याच रेफरन्सच्या माध्यमातून भारत जगामध्ये या असणाऱ्या मिलेट्सला स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय, तोही मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यालाच कनेक्ट करून पुढचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे. काय बघा प्रश्न इथं, अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये बाजरीला अन्न सुरक्षेसाठी उपाय मानले जाते. त्या संदर्भातले विधान याच्यामध्ये मांडलेले आहेत. काय बा विधान एक, ते इतर धान्याच्या तुलनेत कमी सुपीक आणि वालुकामय जमिनीवर घेतले जाऊ शकतात का, तर येस. सोबतच ते कठोर पीक आहे, म्हणजेच काय ठिकाणी भरड धान्याच्या स्वरूपामध्ये त्याचा उल्लेख करतो आपण, जे सरासरी वार्षिक पर्जन्यमान कमी असले तरीही वाढू शकतात का, हो. म्हणून तर आपण त्याला एवढ्या मोठ्या पद्धतीने स्प्रेड करतोय. आणि त्यासाठी आपल्या भारताचा असणारा सगळ्यात महत्वाचा कॉन्टिनेंट कोणता आहे स्प्रेड करण्याच्या बाबतीमध्ये, तर आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये आपण या असणाऱ्या अन्नाचा वापर एक मुख्य अन्नाचा स्रोत म्हणून केला जावा यासाठी स्प्रेड करतोय, त्याचा अवेअरनेस वाढवते. आणि बाजरीच्या खोल मुळांच्या प्रणालीमुळे ते कठीण परिस्थितीत टिकून राहू शकतात आणि पिकाचे असणारे जीवन चक्रही कमी असते. त्यामुळं काय होतं, या असणाऱ्या पिकाचा रेफरन्स आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्प्रेड करतोय. म्हणजेच थोडंसं काय लक्षात घ्यायचं, मिलेट्सचाच मुद्दा इथं हायलाइट केलाय. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण त्याला समरूप असणाऱ्या विधानांचा उल्लेख, आणि तुम्ही जिओग्राफीमध्ये पण वाचणार आहात, फक्त तो थोडासा मुद्दा ऍडिशनली आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. तो रेफरन्स असेल या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3चा, हे इथं लक्षात घ्यायचं. उत्तर नंबर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर सी चा उल्लेख असेल. ठीक आहे, त्यानंतर चर्चेमध्ये आहे तो म्हणजेच कुठला, तर तारकश, जो खूप जास्त पद्धतीनं गाजणारा असणारा एक एक्झरसाइज आहे, तो म्हणजेच कुठला, तर तारकश एक्झरसाइज. का तारकश एक्झरसाइज का चर्चेमध्ये आहे, संयुक्त लष्करी सराव याच्या संदर्भातले विधान मांडलेत. आणि हा असणारा लष्करी सराव आहे ना, तो कोणा दरम्यान होतो हा लष्करी सराव, तर हा होतो अमेरिका आणि भारता दरम्यान होतो. आणि हा जो असणारा एक्झरसाइज आहे ना,
हा एक्झरसाइज कुठं झालेला या ठिकाणी, तर तो झालाय चेन्नई, तमिळनाडू अंतर्गत आपल्याला हा होताना दिसतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कोण सहभागी होतात, तर याच्यामध्ये स्पेशल फोर्सेसचे असणारे जवान इथं सहभागी होतात. इंडियाचे सुद्धा आणि अमेरिकेचे सुद्धा असणाऱ्या स्पेशल फोर्सचे असणारे म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या स्वरूपामध्ये असणारे फोर्सेस जे आहेत का, ते याच्यामध्ये सहभागी होताना दिसतात आपल्याला. आणि महत्वाचा मुद्दा, या दोन देशामध्ये इंडिया आणि युएस मध्ये पहिल्यांदाच काय करण्यात आलं, तर या असणाऱ्या सीबीआरएन या मुद्द्यांना घेऊन या असणाऱ्या संयुक्त युद्ध सरावामध्ये या असणाऱ्या गोष्टी इनिशिएटिव्ह घेतल्या जात आहेत आणि प्रत्यक्षात यांच्या माध्यमातून हा सराव होतोय. मग काय या ठिकाणी, तर याच्यामध्ये केमिकल असेल, बायोलॉजिकल असेल, रेडिओलॉजिकल असेल, सोबतच पाहिलं तर न्यूक्लिअर असेल, या प्रत्येक प्रकारच्या संभाव्य धोक्यांना तयार राहावं यासाठी या पद्धतीचे असणारे एक्झरसाइजच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा ऍड केला जातोय. म्हणजेच काय असेल बघा, इथं विधान 1 बघूया. तारकश हा भारत आणि जपानचा संयुक्त लष्करी सराव होता का, तर जपान नाही. तिथं कोण आहे, अमेरिकेचा उल्लेख येतोय. विधान म्हणजे एक तर चुकीचं आहे. विधान 2 पहा, हा एक अनोखा सराव होता जो केमिकल सोबतच बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर दहशतवादी प्रतिसादावर केंद्रित होता का, तर यस, हा पहिल्यांदाच या पद्धतीचा इनिशिएटिव्ह भारत अमेरिकेसोबत मिळून घेतोय. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि भारताचं राष्ट्रीय सुरक्षा रक्षक या सरावात सहभागी झाले का, तर हो. म्हणजेच काय या ठिकाणी, तर नॅशनल सिक्युरिटी गार्डचा असणारा रेफरन्स येतोय, जिथं आपल्याला स्पेशल फोर्सेसच्या माध्यमातून ही असणारी युद्ध सरावाची भूमिका ऍक्टिव्हेट होताना दिसली. त्यामुळे विधान 3 बरोबर आहे. फक्त विधान 1 चुकीचं असेल याच्यामध्ये. म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी चा उल्लेख येतो. 2 आणि 3 हे इथं बरोबर असणार आहेत. हा मुद्दा असेल कोणता, एक्झरसाइज तारकश या असणाऱ्या एक्झरसाइजचा उल्लेख करायचा. इंडिया युएस मध्ये कुठं झालेला आहे, तो भारतात झालाय. तामिळनाडूच्या अंतर्गत आपल्याला तो होताना दिसतोय. हा रेफरन्स इथं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 105 बघा, काय 5व्या नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये वेगवेगळे असणारे डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे का, ती डिफेन्स टेक्नॉलॉजी कोणत्या देशाशी संबंधित आहे, असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला. ओके. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिशय आधुनिक डिफेन्स टेक्नॉलॉजी जी आहे ना, ती वारंवार जगाला इंट्रोड्यूस करून देतो, तो म्हणजेच कोण, तर इस्रायल. आणि त्या इस्रायलच्या बाबतीमध्ये पाहिलं तर इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीमच्या बाबतीमध्ये पाहिलं तर जो काय करतो, जो मिसाईल लॉन्च केल्यानंतर हवेतच त्या मिसाईलला डिस्ट्रॉय करतो, एक प्रकार त्याला अँटी मिसाईल सिस्टीम पण म्हणू शकतो. तो इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीम तयार करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजेच कोणाचा, तर तो आहे आयर्न डोमचा. आणि आयर्न डोमचा मुद्दा वारंवार चर्चेमध्ये असतो. इस्रायल पॅलेस्टाईनच्या असणार युद्धामध्ये या आयर्न डोमचा असणार वापर खूप वेळा झालाय. त्यानंतर तो इस्रायल आता तयार करतोय, तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, सी डोम तयार करतोय, जिथं त्याला काय करता येईल, समुद्राच्या असणाऱ्या मार्गाने सुद्धा या पद्धतीच्या असणाऱ्या इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीमला लॉन्च करता येईल आणि मिसाईल जे अटॅक होत आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि त्या मिसाईलला डिस्ट्रॉय करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मग आयर्न डोमचा उल्लेख केला तर इस्रायल आहे का, तर यस, इस्रायल तर याच्यामध्ये असणारच आहे. S-400 हा कोणत्या प्रकारचा मिसाईल आहे या ठिकाणी, तर तो सरफेस टू एअर हिट करणारा मिसाईल आहे. तो कोणाचा आहे, तर तो रशियाचा आहे. आणि तुम्ही हे न्यूज सुद्धा ऐकले असेल त्या ठिकाणी. तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी, तर काटसा ऍक्ट. हा जो काटसा ऍक्ट आहे 2017चा, तो काटसा ऍक्ट अमेरिका काय म्हणत होता, की तो अमेरिका म्हणत होता, जर तुम्ही S-400 मिसाईल रशियाकडनं परचेस केलं तर तुमच्यावरती काटसा ऍक्टच्या माध्यमातून बंधनं लादल्या जातील, असा असणारा इशारा भारतानं आपल्याला दिला होता. पण आपण क्लिअर केलं होतं की हा असणारा जो S-400 ची डील आहे का, ती डील 2017च्या अगोदरची आहे. त्यामुळे तो कायदा तुम्ही लावू शकत नाही. त्यामुळे ते S-400 आपण ऑलरेडी रशियाकडनं परचेस करून आपल्या भारतामध्ये ते आलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, S-400 हा ओरिजिनली कोणाचा आहे, तर तो रशियाचा आहे. मग फक्त माझा एक प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ब्राह्मोस हे जे क्षेपणास्त्र आहे ना, ज्याला आपण क्रूज मिसाईल सिस्टीम म्हणतो, त्या असणाऱ्या क्रूज मिसाईल सिस्टीम मध्ये मॉस्को आणि ब्रह्मपुत्रा या दोघांच्या माध्यमातून एकत्र करून आपण त्याला ब्राह्मोस या पद्धतीची असणारी भूमिका देतो. त्याच्यामध्ये फक्त मला सांगा की आता सध्याला ब्राह्मोस 1 जो आपण वापरतोय त्याची रेंज आपल्याला किती दिसते या ठिकाणी, तर 290 किलोमीटर पर्यंतची रेंज दिसते. आणि ब्राह्मोस सेकंड जेव्हा येईल तेव्हा 350 किलोमीटर तर त्याची रेंज जाऊ शकते. तर या ब्राह्मोस मध्ये इंडियाचं पार्टिसिपेशन किती पर्सेंटेज आहे,
आणि रशियाचं पार्टिसिपेशन किती पर्सेंटेज आहे ते तुम्ही मला सांगणार आहात का? ब्राह्मोस सेकंड जे आपण आणणार आहोत ना, त्याच्यामध्ये भारताला इंडिव्हिज्युअली काय करायचंय, ती स्वतःहून तयार करायचंय. त्यामुळे हा मुद्दा जास्त गरजेचा असेल हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. नंतर थार्ड बघितला तर थार्डचा रेफरन्स कोणाशी संबंधित आहे? तर तो थार्डचा रेफरन्स हा युएसएशी संबंधित आहे का? हा रेफरन्स याच्यामध्ये येतो. नंतर येतो कोणता मुद्दा? आयर्न बीम. तो आयर्न बीम हा भारताशी संबंधित आहे का? हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. आता मुद्दा काय बघायचं? आयर्न बीम, आयर्न डोम, सी डोम हे जेव्हा जेव्हा येतील हे सगळी नावं कोणाची येतो? इस्रायलचे आहेत हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तो भारताचा नाही. भारताचं काय या ठिकाणी? तर भारताचा आहे ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारताचा, तो लक्षात घ्यायचा. ठीक आहे. मग आयर्न डोम हा कोणाचा? आयर्न बीम कोणाचा आहे? तो इस्रायलचाच आहे. थार्ड जर बघितला तर तो युएसएचाच आहे. सोबत उल्लेख केला S-400 तो कोणाचा आहे? रशियाचा आहे. आणि आयर्न डोम कोणाचा आहे? इस्रायलचा आहे. तर योग्य उत्तराचा उल्लेख जर या ठिकाणी बघितला तर कोणता असेल? 1, 2 आणि 3 हे असणाऱ्या जोड्या आपल्याला योग्य दिसतात. हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे भारताशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यांमध्ये. आणि भारत काय करतोय? भारत आता आयर्न डोम या पद्धतीची असणारी जी काय मिसाईल सिस्टीम आहे का, ती आता आपल्याला परचेस करायची आहे इस्रायलकडनं. त्याच्यावरती असणारे मुद्दे विचाराधीन आहेत. त्यामुळे हेही लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, इस्रायल आणि भारत या दोन देशांचे असणारे आंतरराष्ट्रीय संबंध 2022 मध्ये किती वर्षाचे पूर्ण झाले? 30 वर्षांचे कंप्लीट झाले. यामुळे काय केलं? भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश काय करतायत? तर सायबर सिक्युरिटीचा असणारा एमओयू साइन करतायत. आणि त्या अग्रीमेंटच्या माध्यमातून आपण काय करतोय? सायबर सिक्युरिटीशी कनेक्टेड असणारे बरेचसे मुद्दे इस्रायलकडनं घेतोय. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी पॅगासेस हा असणारा मॅलवेअर मुळात तो आहे स्पायवेअर. तर त्या अनुषंगाने आपण ज्या पद्धतीचे असणारे मुद्दे ते घेतले होते पॅगासेसचा संदर्भ इस्रायलकडनं, ते तर खूप जास्त चर्चेमध्ये आहेत. तो क्वेश्चन पण आपण याच्यामध्ये मांडलाय. पण इथं लक्षात घ्यायचं, इस्रायल सोबतची कनेक्टिव्हिटी आपली याच्या माध्यमातून जास्त हायलाइट होताना दिसते. हा रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. चला पुढचा क्वेश्चन तोच आहे पॅगासेस वरतीच. काय बघा इथं रेफरन्स आणलाय तो म्हणजे काय? झिरो क्लिक हल्ल्यांबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आपल्याला. काय? झिरो क्लिक हल्ल्यांच्या बाबतीमध्ये. आता एक मुद्दा लक्षात घ्यायचा, झिरो क्लिक काय आहे? तर हा असेल पॅगासेसच. हा काय? पॅगासेस आहे. म्हणजे जो एक प्रकारचा स्पायवेअर आहे. म्हणजे जिथं स्पाय करण्यासाठी, गुप्तहेरी करण्यासाठी या असणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. तो मॅलवेअर आहे. एक प्रकारचं मॅल फंक्शन त्याच्यामध्ये वापरण्यात आणलं जातं. आणि हा कसा आहे? तर याला हॅक करण्यासाठी काय लागत नाही, तर याला हॅक करण्यासाठी कोणत्याही इतर गोष्टींची आवश्यकता लागत नाही. किंवा ज्या मोबाईलवरती त्याला किंवा ज्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटवरती हॅक करायचं आहे, तर त्या असणाऱ्या युजरची कोणती रिॲक्शन झाली पाहिजे अशी कोणती आवश्यकता लागत नाही. हा काय करतो? फक्त हा व्हॉट्सअप मिस कॉल देतो. व्हॉट्सअप मिस कॉल देतो तेव्हाच हा काय होतो? त्या ठिकाणी हा पॅगासस त्याच्यावरती अटॅक करतो. म्हणून त्याला म्हटलं जातं झिरो क्लिक अटॅक. म्हणजे त्या असणाऱ्या युजरकडनं कोणत्याही पद्धतीची असणाऱ्या रिस्पॉन्सची गरज त्याला लागत नाही. हाईट म्हणजे काय माहितीये का? या असणाऱ्या मॅलवेअरच्या बाबतीमध्ये जर तो चुकून एखाद्या असणाऱ्या अननोन डिव्हाइस वरती, म्हणजे समजा अटॅकरला ज्याच्यावरती अटॅक करायचे त्या ठिकाणी जर तो झाला नाही, तर तो सेल्फ डिस्ट्रॉय सुद्धा होऊ शकतो. प्लस जर एखाद्या असणाऱ्या अटॅक होणाऱ्या व्यक्तीवरती किंवा त्याच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरती तर तो स्पायवेअर जेव्हा जातो, जर समजा तो योग्य पद्धतीनं काम करत नसेल आणि जर तो फेल ठरला, तर तो काय करतो? तर तो स्वतः 7 दिवसांच्या कालखंडामध्ये जर तो फेल ठरत असेल, तर तो स्वतःहून सेल्फ डिस्ट्रॉय होण्याची भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे. म्हणून तो खूप जास्त चर्चेमध्ये राहतो. हे इथं लक्षात घ्यायचंय. कोणाचा संदर्भ येतो परत या ठिकाणी? तर इस्रायलचाच उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. तो इथं मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. म्हणून झिरो क्लिक अटॅक हा एक सायबर अटॅक आहे, ज्यासाठी वापरकर्त्याला त्याचं डिव्हाइस हॅक करण्यासाठी कोणत्याही कारवाईची आवश्यकता नसते. ओके. म्हणजे फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी मिस कॉल दिला जाऊ शकतो. मिस्ड व्हॉट्सअप कॉल देऊन डिव्हाइस हॅक करणे हा झिरो क्लिक अटॅकचा प्रकार आहे. यस, बरोबर आहे. आणि पेगाससची असणारी आक्रमणाची पद्धत झिरो क्लिक हल्ल्यांचं एक उदाहरण आहे का? तर यस, त्याचंच हा उदाहरण आहे. आणि याच असणाऱ्या पेगाससच्या स्पायवेअरच्या वापरानं आपल्या भारतामध्ये एक मुद्दा सध्या न्यायालयाच्या कक्षेमध्ये आहे. तो म्हणजेच काय या ठिकाणी? राईट टू प्रायव्हसीचं व्हायलेशन होतोय का याच्यावरती खटला दाखल केला जातोय. म्हणजेच कोणत्या कलमाचं व्हायलेशन या ठिकाणी होतंय? तर कलम नंबर
21चं व्हायलेशन होतंय का, त्या अनुषंगाने हा मुद्दा चर्चेमध्ये येतोय. त्यामुळे 106चं उत्तर लक्षात ठेवायचं. 1, 2 आणि 3 हे तीनही विधानं या ठिकाणी बरोबर असतील हे लक्षात घेऊया. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 107चा संदर्भ काय सांगला जातोय बघा याच्यामध्ये. काय बघा, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा बाल्टिक समुद्राशी जोडली गेलेली आहे? आता हा प्रश्न विचारला लोकेशन वाईज. का? बाल्टिक समुद्र सध्या खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये आहे. मग त्याला युद्धाचं कारण असेल किंवा नाटोची असणाऱ्या कारवाईचा मुद्दा असेल किंवा नाटोमध्ये सहभागी देशांचा संदर्भ याच्यामध्ये असेल. मग या अनुषंगाने थोडंसं काय लक्षात घ्यायचं की या बाल्टिक समुद्राची सीमा कोणत्या देशाशी कनेक्टेड आहे हे बघायचे. रशिया, स्वीडन, बेलारुस आणि नॉर्वे याच्यामध्ये उल्लेख केला तर आपल्याला रशिया आणि स्वीडन हे दोन्ही देश या असणाऱ्या बाल्टिक सीला कनेक्टेड दिसतात. नॉर्वे हा कुठं जातो? बाल्टिक सीच्याच कनेक्टेड असणाऱ्या देशांसोबतच तो आहे, परंतु तो थोडासा कुठं आहे तर नॉर्थ कडे जाताना दिसतो. आणि बेलारुस जो आहे ना, तो बेलारुस कुठे आहे त्या ठिकाणी तर तो ईस्टर्न साऊथ कडे जाताना दिसतो. त्यामुळे हे दोन्हीही याचे भाग नाहीत. उत्तर असेल आपल्या या ठिकाणी ऑप्शन 1 आणि 2. पण थोडस याच्या बाबतीमध्ये आपल्याला या बाल्टिक सीचं असणारा मॅप मधलं लोकेशन खूप जास्त महत्वाचं आहे, ते बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पाहिलं तर आपण बघतो हा जो बाल्टिक सी आहे ना, या बाल्टिक सी मध्ये त्याच्या जवळचे देश सुद्धा खूप जास्त चर्चेमध्ये आहे. याच्यामध्ये स्वीडन आणि फिनलँड हे दोन देश तर तुम्ही बघताच, कारण हे दोन देश सुद्धा आता कुठं सहभागी होण्याच्या मार्गावर ते. त्यातला एक देश तर सहभागी झालेलाच आहे, तो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनच्या नाटोमध्ये, जी नाटो 1949 ला स्थापन झाली होती, त्याच्यामध्ये हे सहभागी होताना दिसतात. म्हणून काय लक्षात घ्यायचं, बाल्टिक सीचा असणारा कोणता गल्फ आहे ते दोन्ही देशांच्या दरम्यान, ते नावं पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर कोणतं असेल या ठिकाणी? गल्फ ऑफ बोथानिया हे लक्षात घ्यायचं. काय? गल्फ ऑफ बोथानिया हा असणारा गल्फचा झोन याच्यामध्ये असेल. सोबतच बघितलं फिनलँड, रशिया आणि इस्टोनिया यांच्या दरम्यान असणारा कोणता असेल या ठिकाणी तर तो आहे गल्फ ऑफ फिनलँड. म्हणजे फिनलँडच्याच दरम्यान आहे म्हणून नाव सोपं लक्षात ठेवायला गल्फ ऑफ फिनलँडचा उल्लेख लक्षात घ्यायचा. त्यानंतर इस्टोनिया आणि लाटविया यांच्या दरम्यान असणारा कोणता असेल तर गल्फ ऑफ रिगा. नावं लक्षात घ्या, विचारले जाण्याची दाट शक्यता आहे लोकेशन्स वाईज. गल्फ ऑफ रिगाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. सोबत संदर्भ आणला तर काय लक्षात घ्यायचं, हा असणारा स्वीडन. आणि हे बाल्टिक सीचा संदर्भ का? कारण भारताच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याच्या दरम्यान भारताच्या विभाजनाबद्दल बोललं जातं तेव्हा भारत हा बाल्टिक देश होईल असं सुद्धा वारंवार म्हटलं जातं. आणि हे जे कंट्रीज आहेत ना, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड वगैरे, या देशांचा उल्लेख त्या ठिकाणी तुम्हाला कोणता दिसतो? जिथं आपल्याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीचा उल्लेख ज्या ज्या वेळेस ऐकतो ना आपण, तर त्यांचा रेफरन्स दिसतो. आणि हे देश तुम्हाला वेगवेगळ्या इंडायसेस मध्ये टॉप 10 मध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम दिसतात. म्हणून यांचा उल्लेख लक्षात घ्यायचा. आणि 2022 आणि 2023 या कालखंडामध्ये आपले पंतप्रधान या असणाऱ्या बाल्टिक कंट्रीजला व्हिजिट करताना दिसतात. म्हणून हा मुद्दा चर्चेमध्ये आहे. मग कोणकोणते तो देश या असणाऱ्या बाल्टिक सीला कनेक्टेड? मग स्वीडन बघा, फिनलँड आहे, रशिया पण आहे बरं का. मग रशियाचा असणार सेंट पीटर्सबर्ग, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सेंट पीटर्सबर्ग आपण कशासाठी जास्त लक्षात ठेवतो तर तो संदर्भ असेल कशाच्या अनुषंगाने तर G20च्या समिटच्या अनुषंगाने, तो पण बघू आपण. सोबत इस्टोनिया आहे, लाटविया आहे, लिथुआनिया आहे, सोबत उल्लेख केला तर पोलंड आहे, यासोबतच उल्लेख केला तर जर्मनीचाही संदर्भ दिसतो या असणार बाल्टिक सी मध्ये. आता आपण दोन नावं बघितली ऑप्शन मध्ये, ते म्हणजेच कोणता? बेलारुस आणि नॉर्वे. तर बघा, नॉर्वे हा डायरेक्टली या बाल्टिक सीला कनेक्ट नाही होत, तसाच हा बेलारुस जो आहे ना, तो बेलारुस सुद्धा या ठिकाणी कनेक्ट होताना दिसत नाही. जो बेलारुस रशिया सोबत खूप चांगल्या मैत्रीपूर्ण व्यवहारामध्ये दिसतो, कारण त्याच्याच खाली आहे तो म्हणजेच कुठला तर युक्रेन. आणि युक्रेनच्या युद्धाच्या अगोदर रशिया कोणासोबत मिलिटरी एक्झरसाइज करताना दिसतो तर तो बेलारुस सोबत मिलिटरी एक्झरसाइज करताना दिसतो. त्यामुळे हेही मुद्दे लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असेल. मग काय उत्तर असेल? खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा बाल्टिक समुद्राशी आहे तर रशिया आणि स्वीडन यांचा उल्लेख करायचा, म्हणजेच 1 आणि 2 बरोबर असेल. याच्यामध्ये बेलारुस आणि नॉर्वेचा संदर्भ असणार नाही, हे इथं लक्षात घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 108चा उल्लेख याच्यामध्ये बघूया. काय बघा क्वेश्चन, परत हा सुद्धा लोकेशन वाईज एक क्वेश्चन दिलाय तुम्हाला मुद्दामून. काय बघा, झोजिला पास बद्दल खाली विधाने विचारात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, काय विधान एक बघा, झोजिला पास ग्रेटर हिमालयीन पर्वत रांगेवर स्थित आहे. हा लडाख केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर दरम्यान असणारा प्रवेशद्वार म्हणून काम करतो का? तर लक्षात घ्यायचं, हा हिमालयीन पर्वत रांगेवरचा ग्रेटर
हिमालयीन पर्वतरांगामध्ये स्थित आहे का, तर यस, हे बरोबर आहे. तसंच तो केंद्रशासित प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीर या दोघांना सुद्धा जोडतो का, तर यस, हे पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर असेल या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं त्या असणाऱ्या जोजिला पास बद्दल माहिती असणं गरजेचं, थोडंसं मॅपमध्ये त्याच्यावरती लक्ष देणं आवश्यक असेल. जोजिला पासचा उल्लेख केला तर तो काय करतो, जम्मू काश्मीर आणि लडाख या असणाऱ्या दोन एरियांना महत्वपूर्ण असणाऱ्या पद्धतीमध्ये हा कनेक्ट करतो, जेणेकरून आपल्याला श्रीनगर ते लेह पर्यंत जाणारा असणारा जो मार्ग आहे का, तो तितक्याच महत्वाचा या ठिकाणी दिसतो. आणि जम्मू काश्मीर आणि लडाखचा उल्लेख केलाच तर आपल्या सर्वांना माहित असेल की 5 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370 बद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काय करण्यात आलं, जम्मू काश्मीर हा जो घटक राज्य होता का, तो 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला डिवाइड होताना दिसतो. आणि टोटल त्याच्यामध्ये होते 22 जिल्हे, त्यातले 20 जिल्हे जम्मू काश्मीरकडे येतात आणि 2 जिल्हे लडाखकडे जातात. त्यातला एक लेह आहे तर दुसरा या ठिकाणी कारगिल आहे. हे पण इथं लक्षात घ्यायचं. आणि त्याच्या सोबतच लडाख आणि हिमाचल प्रदेश यांना कनेक्ट करणारा असणारा हा बारालाचा ला हा असणारा पास सुद्धा तुम्हाला याच्यासोबत लक्षात ठेवायचा. आणि महत्वाचा मुद्दा, जोजिला पास हा इतका महत्वाचा आहे, याच्यावरती आपल्या भारतानं ऑल वेदर कंटेंट राहणारा असणारा एक महत्वपूर्ण ब्रिज या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला आपण म्हणतोय झोजिला टनेलचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. आणि हाईट म्हणजे काय, ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ही कनेक्टिव्हिटी ऑल वेदरच्या कंडिशनच्या अनुषंगाने आपण हा बिल्ड करतोय. आणि याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, जेव्हा हा कनेक्टिव्हिटी बिल्ड होणार होती त्याच्या अगोदर हा असणारा जो रस्ता आहे ना, तो रस्ता किती दिवस वर्षातून बंद असायचा, तर तो 160 ते 180 दिवस त्या ठिकाणी बंद असायचा. आता या असणाऱ्या पासमध्ये या पद्धतीच्या टनेल आणि ब्रिजेसमुळे काय झालेलं आहे, तर हा असणारा जो मार्ग आहे का, तो वर्षातून फक्त किती दिवस बंद असतो, तर वर्षातून या 2023च्या कालखंडामध्ये फक्त आपण 68 दिवस बंद असताना पाहिला. त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये पाहिलं तर तो आपण 73 दिवस बंद असताना बघतोय. म्हणजे कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची. ह्या या असणाऱ्या ब्रिजकडे किंवा टनेलकडे का लक्ष द्यायचंय, कारण हा द लॉंगेस्ट बाय डायरेक्शनल सिंगल ट्यूब रोड आहे. कुठं, एशिया मधला. आणि याची टोटल लेंथ किती आहे या ठिकाणी, तर 14.15 किलोमीटर लेंथ आहे. आणि हा ओपन फॉर ऑल डेज राहील, ऑल वेदर ऍक्सेसिबिलिटी याच्यामध्ये असणार आहे. आणि हा जो मुद्दा आहे ना, हा जोजिला पास जो बिल्ड केलेला आहे तो श्रीनगर कारगिल लेह नॅशनल हायवे नंबर 1 याच्यासाठी हा वापरण्यात येतोय. आणि हा किती हाईट वरती हो, 11,000 म्हणजे 11,500 फुटावरती आपल्याला या असणाऱ्या मार्गाचा उल्लेख दिसतो. त्यामुळे काय लक्षात घ्यायचंय, या दोन्ही गोष्टींकडे फोकस करायचे. जोजिला पासचा संदर्भ जो आहे त्या अनुषंगाने हे मुद्दे आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा येतो कुठला, 109 म्हणजे 9व्या नंबरचा प्रश्न आपल्या करंटचा. काय बघा, विसरण्याचा अधिकार. म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हा अधिकार मिळणं जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हटलं तरी चालेल. विसरण्याच्या अधिकाराबद्दल खालील विधाने विचारत घ्या. लक्षात घ्यायचं, राईट टू बी फॉरगॉटन या असणाऱ्या राईट्सचा उल्लेख का महत्वाचा या ठिकाणी, तर याच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं कोण इथं, तर के.एस. पुट्टुस्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आहे ना 2017चा, या खटल्यामध्ये राईट टू फॉरगॉटन असणारा अधिकार इथं हायलाइट करण्यात आला. कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत, तर आर्टिकल 21च्या अंतर्गत हा संदर्भ येतोय. जसं राईट टू यूज इंटरनेटचा मुद्दा आला कर्नाटकाच्या बाबतीमध्ये, वेस्ट बेंगॉलच्या बाबतीमध्ये, जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये, तसाच तो सुद्धा आर्टिकल 21 मध्येच ना, तसाच मुद्दा या ठिकाणी विसरण्याच्या अधिकाराबद्दल मांडला जातोय. पण तो कोणत्या केसेसमध्ये मांडला गेला, तर तो येतो कुठला, के.एस. पुट्टस्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येतोय, हे लक्षात घ्यायचं. मग चला विसरण्याच्या अधिकाराबद्दलचे विधान बघूया आपण. विसरण्याचा अधिकार हा इंटरनेटवरील सामग्री काढून टाकण्याचा किंवा पुसून टाकण्याचा अधिकार आहे, जेणेकरून ती मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी प्रवेश योग्य नसेल. असा काय रेफरन्स आहे का, तर नाही, असा काहीच मुद्दा नाही. तर काय उल्लेख आहे या ठिकाणी, तर यासाठी आहे माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मधला असणारा सेक्शन नंबर कोणता असेल या ठिकाणी, तर सेक्शन नंबर आहे 43B. 43A चाही उल्लेख त्याच्यामध्ये येतो. ए आणि बी दोघांबद्दल पण बोलू शकतो आपण. तर याच्यामध्ये सांगितलंय की अजूनही जगामध्ये वेब 3.0 आलेला नाहीये.
वेब 2.0 चाललेला आहे, ज्याच्यामध्ये डाटा त्रयस्थ थर्ड पार्टीकडे सिक्युअर असतो. मग डाटा ज्याच्याकडे सिक्युअर असतो तर त्याला त्याचं संरक्षण देणं गरजेचं आहे. मग त्याच्या यूज बद्दल असणारा सगळा अधिकार त्या डाटा सिक्युअर करणाऱ्या व्यक्तीकडे असेल तर त्या डाटा बद्दलची संरक्षणाची जबाबदारी त्यांची असेल, हा संदर्भ याच्यामध्ये असेल. जर समजा तिथून कोणतीही माहिती लीक झाली किंवा तिथून कोणत्याही पद्धतीच्या माहितीचा गैरवापर झाला तर त्याच्यावरती शिक्षा केली जाईल, हा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. म्हणून हे लक्षात घ्यायचं, सामग्री काढून किंवा इंटरनेटवर टाकलेल्या असणाऱ्या मुद्द्यांना काढून टाकण्याच्या बाबतीमध्ये हा उल्लेख नसेल, हे इथं लक्षात घ्यायचा. म्हणजे मी समजा अमुक अमुक एक प्लॅटफॉर्म यूज करतोय, समजा माझ्या जुन्या मित्रांशी कनेक्ट होण्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म आहे, समजा फेसबुक कनेक्ट करतोय. फेसबुकवरती मी एखादी गोष्ट टाकली, माझा डाटा त्याच्यामध्ये टाकला, फोटो टाकला, तर तो फोटो टाकून मी विसरू शकतो का? मला तो विसरण्याचा अधिकार आहे. पण तो विसरल्यानंतर त्या ज्या फेसबुकच्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी काय? की त्या असणाऱ्या डाटाला सिक्युअर करणं, तो डाटा कोणी हॅक करू नये, तर त्याची जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे. हा महत्वपूर्ण मुद्दा इथं हायलाइट होतोय. कशामध्ये? माहिती तंत्रज्ञान नियम 2021च्या अधिकारामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणून विधान 2 बरोबर आहे, पण विधान 1 चुकीचं आहे. पुढे बघा, दी राईट टू बी फॉरगॉटन हा असणारा एक भारतीय नवोपक्रम आहे, जो सिंघल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रदान केलेला आहे. तुम्हाला माहित असेल, श्रेया सिंघल यांचा उल्लेख जेव्हा जेव्हा करू आपण त्या ठिकाणी, तेव्हा तो संदर्भ येतो कधीचा? 2015च्या अनुषंगाने असणार मुद्दा. आणि हा रेफरन्स आला तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? तर तो मुद्दा येतोय कुठला? तर संदर्भित असेल त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये मराठा रिझर्वेशनचा अँगल त्याच्यामध्ये जोडला जातो. त्यामुळे हा मुद्दा याच्यामध्ये जोडला जाणार नाही. त्यामुळे विधान 3 तर चुकीचं आहे. लक्षात काय घ्यायचं? कोणता खटला या ठिकाणी? के.एस. पुट्टस्वामी वर्सेस कोण? युनियन ऑफ इंडियाचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. तो संदर्भ याच्यामध्ये मांडला जाईल. म्हणून विधान 3 सुद्धा चुकीचं असेल. तर उत्तर काय असेल या ठिकाणी? तर लक्षात घ्यायचं, इथं कोणत्या विधानांचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातो इथं, तर इथं करा बरं का फक्त. कोणता? विधान 2 फक्त बरोबरचा उल्लेख याच्यामध्ये मांडायचा आहे. जिथं याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये स्पष्ट उल्लेखही नाही बरं का. म्हणजे स्पष्ट उल्लेख पण एवढा दिसत नाही. पण मी काय सांगितलं, नियम नंबर कोणता? 2021 मधला 43B च्या अंतर्गत हायलाइटेड पॉइंट आहेत, म्हणून तो मुद्दा आहे. पाहिलंच तरी तिन्ही विधानं चुकीचे ठरू शकतात, पण रेफरन्स लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये थोडासा उल्लेख आहे, म्हणून विधान 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. तो संदर्भ याच्यामध्ये हायलाइट करून लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 10 चा संदर्भ याच्यामध्ये बघूया. काय बघा क्वेश्चन नंबर 10 संदर्भ याच्यामध्ये, G20 गटबद्धतेबाबत खालील विधाने विचारात घ्या. बघा, युरोपियन युनियन संपूर्णपणे हा G20चा सदस्य आहे का? आपल्याला माहिती आहे G20 मध्ये 19 देश आणि एक संघ आहे, तो म्हणजे कुठला? तर युरोपियन युनियनचा भाग याच्यामध्ये आहे. तर तो पूर्णपणे सदस्य आहे का? तर साहजिक आहे, तो पूर्णपणे सदस्य आपल्याला त्या ठिकाणी दिसेलच. दुसरा, G20 शिखर परिषद औपचारिकपणे आर्थिक बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील शिखर परिषद म्हणून ओळखली जाते का? हो. आणि याच्या बाबतीमधले असणार जे अनाउन्समेंट आहे का, ती अनाउन्समेंट कधी झाली होती? 1999 मध्ये झाली. पण 1999 मध्ये जरी झालं असेल तरी त्याची असणारी जी काही बैठक आहे ना, ती जगामध्ये चाललेल्या इकॉनॉमिकल क्रायसिसच्याच असणाऱ्या धर्तीवरती निर्माण झाली होती, हेही लक्षात ठेवायचं. आणि या इकॉनॉमिकल क्रायसिसचा इयर होता 2008 चा. आणि त्याच 2008 मध्ये वॉशिंग्टन DC या ठिकाणी आपल्याला काय भरताना दिसते? तर या G20 ची असणारी पहिली समिट भरताना दिसते, हे लक्षात घ्यायचं. मग साहजिक आहे, पहिली G20 ची बैठक 2012च्या युरोझोन आर्थिक संकटानंतर लगेच झाली का? तर काही संबंध नाहीये. तो जो काही आंतरराष्ट्रीय पद्धतीचा असणार जो काही इकॉनॉमिकल क्रायसिस होता, ज्याच्यामध्ये खूप जास्त अफेक्ट झाला होता अमेरिका, तर त्याच अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मध्ये आपल्याला समिट होताना दिसते. हाईट म्हणजे काय? 2009 ला 2 ठिकाणी समिट होते. एक होते लंडनला आणि दुसरी होते सेंट पीटर्सबर्ग आपल्याला रशियामध्ये होताना दिसते. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं की G20 आपल्याला ऍक्टिव्हेट होताना दिसतोय, पण तो ऍक्टिव्हेट होतोय साहजिक आहे. कशामुळं? आर्थिक बाजार, जागतिक अर्थव्यवस्थेच्या असणाऱ्या प्रश्नांना सोडवण्यासाठीच तो ऍक्टिव्हेट होतोय. तोही रेफरन्स इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे विधान 1 आणि 2 बरोबर असेल, फक्त काय चुकीचं असेल तर विधान 3 चा मुद्दा याच्यामध्ये चुकीचा असेल. तर बरोबर काय असेल या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख याच्यामध्ये करायचा. G20च्या बाबतीमध्ये तुम्हाला काय काय लक्षात घेणं गरजेचं आहे? तर G20 मध्ये 18वी G20 ची परिषद भारतानं होस्ट केली 2023 ला.
कितव्या क्रमांकाची लक्षात घ्यायचं? 18वी. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा शब्द असतो तो म्हणजे ट्रॉयका. ट्रॉयका काय आहे का G20 मध्ये कोणताच देश हा अध्यक्ष नसतो काही वर्षांसाठी. इथं काय असतात तर 3 देश अध्यक्ष असतात. हा ट्रॉयका शब्द जो आहे ना, हा शब्द आहे रशियाचा. रशियाच्या असणाऱ्या लोकल लँग्वेज मध्ये याचा वापर केला जातो. आणि हा काय आहे ट्रॉयका, तर इथं म्हणजे त्रिकोणी आकाराची असणारी बर्फामध्ये वाहून नेणारी गाडी असते आणि त्या गाडीला घोडे याक वगैरे जोडले जाऊ शकतात. तर तो संदर्भ याच्यामध्ये असेल. तर त्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये काय तर तिघांच्या एकत्रीकरणातून कामं योग्य होतात असा उल्लेख आहे रशियाचा. आता हे आपल्या आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असणारे त्या ठिकाणची म्हणी त्याला जोडू नका बरं का. 3 तिघाडा काम बिघाडा वगैरे. पण इतर रशियामध्ये 3 व्यवस्था एकत्र आल्यानंतर कामं व्यवस्थित होतात असा उल्लेख आहे. तर कोण असतात 3 अध्यक्ष? तर ज्या असणाऱ्या देशामध्ये मागच्या वर्षाची समिट झाली तो देश, ज्या देशामध्ये या वर्षाची समिट आहे तो देश, ज्या देशामध्ये पुढच्या वर्षाची समिट असेल तो देश, असे 3 देश या ट्रॉयकाचे भाग असतात. तर जुन्या ट्रॉयकामध्ये काय होतं? जुन्या ट्रॉयकामध्ये I3 होतं. म्हणजे याच्यामध्ये कोण होता? इटली होता, इंडोनेशिया होता आणि इंडिया होता. आता कोण आहे? तर आता आहे इंडोनेशिया, इंडिया आणि ब्राझील आहे. हे लक्षात घ्यायचं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हायलाइट घ्यायचा. आणि याच्यामध्ये कोण कोण येतो? मग याच्यामध्ये आपल्याला 19 देश आणि एक युरोपियन युनियनचा असणारा भाग याच्यामध्ये दिसतो. मग आपल्याला G7 जो G8 होता, पण 2012 नंतर आपल्याला G8 च्या अनुषंगाने रशियाला बाहेर काढताना बघतो आपण. मग तो क्रिमियाला अनेक्स करण्याचा असणारा त्या रशियाचा निर्णय असेल, त्यानंतर तो बाहेर पडला. पण तो एक मुद्दा याच्यामध्ये असेलच, तो रशिया. आणि हे G7 देश असे 8 देश, नंतर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना, युरोपियन युनियन, इंडिया, इंडोनेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया आणि टर्की हे देश याच्यामध्ये दिसतात. हे लक्षात घ्यायचं. हे एक मी थोडासा पिक्चर लावलेला आहे. तुम्हाला पीपीटी मिळाल्यानंतर तुम्ही ते वाचून घ्या. याच्यामध्ये जे आत्ता देश अटेंड राहिले 2023च्या आपल्या भारताच्या अंतर्गत आणि जे या ठिकाणी प्रत्यक्षात आले नाहीत त्यांचाही उल्लेख याच्यामध्ये मांडलेला आहे. तर तो थोडासा वाचण्याचा प्रयत्न करा. आणि या G20च्या अनुषंगाने भारत खूप जास्त गाजलेला आहे. त्यामुळे हा संदर्भ लक्षात घेऊया. वसुधैव कुटुंबकम या असणाऱ्या भूमिकेतून आपल्याला हा असणारा G20चा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आणि जगाच्या एकाच असणाऱ्या भविष्यासाठी आपण विचार करतो याच्यामध्ये, हाही मुद्दा इथं मांडणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा येतोय मिशन वात्सल्याचा मुद्दा. मिशन वात्सल्य खूप चर्चेमध्ये राहतो. त्या अनुषंगाने हा मुद्दा इथं आणायचा. आणि मिशन वात्सल्याचा उल्लेख आला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बालकांच्या हक्कांचा संदर्भ येतोय. तर एक मुद्दा लक्षात घ्यायचा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये काय होतं या ठिकाणी? व्हायलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन, बालकांच्या असणाऱ्या हिंसेच्या असणाऱ्या विरोधातील भूमिका मांडणं यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 16 आणि त्यातला 16.2 हे इथं आपल्याला थोडासा लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. तो पण त्याच्यासोबत ऍड करूया आपण. ठीक आहे. मग चला, मिशन वात्सल्य योजनेबाबत खाली विधाने विचारत घ्या. मिशन वात्सल्य योजना ही शाश्वत विकास उद्दिष्टांसह संरेखित विकास आणि बाल संरक्षण प्राधान्यक्रम साध्य करण्यासाठी एक रोडमॅप आहे का? तर यस, आता सांगितलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा तो मुद्दा त्याच्यामध्ये येणार आहे. पुढं बाल न्याय, काळजी आणि संरक्षण बळकट करण्यासोबतच बाल हक्क आणि जागरूकता यावर भर दिला जातो का? तर यस, त्याच्यावरती तो भर दिला जाणारच आहे. सोबत संदर्भ याच्यामध्ये काय आणतो या ठिकाणी आपल्याला? तर विधान 3 पहा. थोडस विधान 3 याच्यामध्येच मांडलं गेलंय ते बघा. की योजना राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन यांच्या भागीदारीत सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने केंद्र पुरस्कृत योजना म्हणून लागू केली का? तर नाही. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचा मुद्दा याच्यामध्ये येत नाही. तर इथं कोणत्या असणाऱ्या मिनिस्ट्रीचा उल्लेख येतोय? तर मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंटचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. हे लक्षात घ्यायचं. मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंटचा उल्लेख येतोय. याच्यामध्ये सोशल जस्टिसचा कोणत्याही मंत्रालयाचा डिपार्टमेंटचा कोणताही भाग नाहीये. म्हणून विधान 3 चुकीचं आहे. तर उत्तर काय असेल या ठिकाणी? तर विधान 1 आणि 2 हे इथं बरोबर असतील. त्या अनुषंगाने 11 प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला, कोरल लीफ बद्दलचा बघूया मुद्दा या ठिकाणी. काय कोरल लीफचा मुद्दा? प्रवाळ खडका संबंधीचा असणारा मुद्दा या ठिकाणी आपल्याला हायलाइट करायचा. काय बघा, प्रवाळ खडका संबंधी खालील विधाने विचारत घ्या. विधान 1 पहा काय? प्रवाळ खडक पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 25% जास्त भाग व्यापतात का? तर हेच मुद्दा इथं क्लिअर करून घ्या. ते फक्त 0.7% या असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा भाग व्यापतात. ते लक्षात घ्यायचं. आणि जेवढे या ठिकाणी मरीन लाईफ आहे ना,
त्या मरीन लाईफ मधले असणारे 25% असणारे जीव या प्रवाळ खडकाच्याच आसपास आपल्याला जगताना दिसतात. म्हणून हा 25%चा मुद्दा हा या समुद्री जीवांचा उल्लेख करायचा आहे. त्यामुळं विधान 1 तर चुकीचं आहे. विधान 2 पहा. प्रवाळ खडक किनारपट्टीवरील पूर आणि धूप कमी करण्यासाठी मदत करतात का? यस, साहजिक आहे, त्यासाठीच त्यांचा वापर बघतो आपण. आणि महासागराच्या तापमानात वाढ झाल्यामुळे खडक त्यांच्या रंगासाठी जबाबदार असलेल्या सहजीवन शैवाल बाहेर टाकतात का? हो, कारण जशा पद्धतीचा असणारा समुद्री जीवनाचा असणारा उल्लेख जर योग्य पद्धतीनं मेंटेन आहे की नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा कोणाचा वापर होतो? प्रवाळ खडकांचा. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची असणारी कामं या प्रवाळ खडकांच्या माध्यमातून होताना दिसतात. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं? विधान 1 चुकीचं आहे, पण 2 आणि 3 बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं 2 आणि 3. हा मुद्दा आत्ताही का चर्चेचा आहे? कारण आपल्याला माहिती असेल की आत्ता सध्याला मालदीव आणि लक्षद्वीप यामध्ये चाललेले जे क्लॅशेस आहेत का, त्या अनुषंगाने या प्रवाळ खडकांचा बद्दल प्रश्न केला जाईल. कोरल रीफ बद्दल क्वेश्चन केला जाईल. अंदमान निकोबारचाही मुद्दा चर्चेमध्ये राहतोय, कारण आपण 2021 ला जो बजेट मांडला गेला ना, त्या बजेटमध्ये आपण एक सगळ्यात महत्वाची स्कीम लॉन्च केली होती. त्याला म्हणतो आपण डीप ओशन मिशन, ज्याच्यामध्ये येत्या 3 वर्षामध्ये किती रक्कम खर्च करायची होती? 4000 कोटींची रक्कम खर्च करायची. आणि याच्यामध्ये आपण चेन्नई पासून ते अंदमान निकोबार पर्यंत फायबर ऑप्टिकल केबल टाकलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये राहणारच आहे 3 वर्ष. त्या अनुषंगाने हाही पार्ट तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे, उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा मुद्दा याच्यामध्ये, हे लक्षात घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 13 चा उल्लेख करूया आपण. याच्यामध्ये काय दिलंय बघा. हा ई डिब्री बद्दल बोललं जातोय, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबद्दल. त्याच्या व्यवस्थापनाचा नियम 2022 आहे का, जो आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसतोय 2023 मध्ये. त्याच्या संदर्भातले असणारी विधानं आपल्याला विचारात घ्यायचंय. बघा, पूर्वीच्या नियमांप्रमाणे उत्पादक सोबतच पुनर्वापर करता, नूतनीकरण करता यासारख्या भागधारकांच्या नोंदणीसाठी नियम प्रदान करतात. पहिला विधान. दुसरा, नियमानुसार कोणताही निर्माता उत्पादक पुनर्वापर करणारा किंवा नूतनीकरण करणारा ई कचरा फक्त 120 दिवसांच्या कालावधीसाठी साठवू शकतो का? हा रेफरन्स. त्यानंतर टाकाऊ बॅटरी, पॅकेजिंग प्लास्टिक्स, सूक्ष्म उपक्रम आणि किरणोत्सारी नैसर्गिक कचरा या यांनाही हा नियम लागू होतात का? आता इथं महत्वाचा मुद्दा काय लक्षात घेणं गरजेचं आहे हे व्यवस्थित बघा. काय इथं काय दिलंय बघा. पूर्वीच्या नियमाप्रमाणे उत्पादक सोबतच उत्पादन करणारे, पुनर्वापर करता, नूतनीकरण करता यासारख्या भागधारकांच्या नोंदीसाठी आहे का? यस. कारण याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करण्याच्या रजिस्ट्रेशनच्या बद्दल हा मुद्दा मांडणं गरजेचंच आहे ना. त्यामुळे विधान 1 तर बरोबर आहे, कारण तो ई कचरा व्यवस्थापन नियम 2022 मध्ये असणारच आहे. नंतर, या नियमानुसार कोणताही निर्माता उत्पादक पुनर्वापर करणारा किंवा नूतनीकरण करणारा ई कचरा फक्त 120 दिवसांच्या कालावधीसाठी साठवू शकतो का? तर हा 120 दिवसांचा कालावधी नाहीये, तो पूर्ण वर्षासाठी आहे. म्हणजे किती? 365 दिवसांच्या कालावधीसाठी याचा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातो. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न इथं करायचा. सोबत मुद्दा काय बघा. टाकाऊ बॅटरी, म्हणजे विधान 2 चुकीचं आहे. टाकाऊ बॅटरी, पॅकेजिंग प्लास्टिक, सूक्ष्म उपक्रम आणि किरणोत्सर्गी कचरा यांच्यासाठी यांनाही लागू होतो का? तर याचा मुद्दा आहे नाही. का? या नियमामध्ये 2 कॅटेगरीच्या असणाऱ्या कचऱ्यांचा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. कोणत्या 2 कॅटेगरीचा उल्लेख? जिथं कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर करतोय तो भाग सेपरेट केला, आणि आयटी आणि टेलिकम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये असणारे जे काही सामग्री असतील त्यांचा पार्ट सेपरेट केलाय. म्हणून ह्या सगळ्यांचा उल्लेख याच्यामध्ये नाही. इथं फक्त 2 कॅटेगरींचा असणारा उल्लेख असेल, त्यांच्यासाठी हे नियम लागू होताना दिसतात. म्हणून विधान 3 सुद्धा इथं चुकीचं आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? 13चं उत्तर कोणतं असेल या ठिकाणी? तर ऑप्शन नंबर 1 असेल. फक्त एक विधान इथं बरोबर आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चल पुढचा क्वेश्चन बघूया आपण त्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 114. काय बघा इथं संदर्भ येतोय कुठला? वैभव फेलोशिप स्कीम या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता हा स्कीम का गाजतो? कारण हा संदर्भ आला जेव्हा आपल्या भारतामध्ये 2015 मध्ये काय करण्यात आलं, तर PIO आणि OCI, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन
आणि ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया या दोघांना मर्ज करून काय करण्यात आलं, ओसीआय कार्ड तयार करण्यात आलं. आणि या असणाऱ्या व्यक्तींना ज्या पद्धतीच्या सोयी सुविधा दिल्या जातात त्याच असणारा उल्लेख या वैभव फेलोशिप स्कीम मध्ये मांडला जातो. कारण वैभव फेलोशिप स्कीम कोणासाठी असते, नॉन रेसिडेन्शियल इंडियन NRI म्हणजे जे अनिवासी भारतीय आहेत किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन भारताचा मूळ नागरिक आहे किंवा ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया भारताचा परकीय नागरिक आहे, यांना भारतामध्ये येऊन काय करायचं या ठिकाणी तर रिसर्च करण्यासाठी प्रमोट करायचे. त्यासाठी या असणाऱ्या स्कीमला उल्लेखामध्ये मांडला जातोय. मग काय बघा हा संदर्भ येतोय, फेलोशिप भारतीय संशोधकांना परदेशातील संशोधन संस्था किंवा शैक्षणिक संस्थेसोबत काम करण्याची संधी देतो का, तर नाही. काय संबंध नाही, भारतीय संशोधकांचा उल्लेख नाही इथं. जे भारतीय आहेत पण अनिवासी आहेत त्यांना उल्लेख NRI साठी, सोबत कोणाला PIO साठी, OCI साठीचा मुद्दा आहे. पण पहिला वाक्य जर लक्षात घ्यायचं, मोस्टली कोणासाठी, NRI साठीच आपण या पद्धतीच्या असणाऱ्या शैक्षणिक संस्थेबद्दल कामाचा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातो. विधान 1 चुकीचं आहे. पुढे विधान 2 पहा. टॉप 100 राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क रँकिंग मध्ये वैशिष्ट्यीकृत संस्थांमधील संशोधन फेलोशिपसाठी पात्र असतील का, तर इथं आपल्या भारतातल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग मधल्या इन्स्टिट्यूटला नाही, तर कुठला, तर जो QS रँकिंग मांडली जाते ना, QS वर्ल्ड रँकिंग जी मांडली जाते का, त्याच्यामधल्या टॉप 500 संस्थांपैकी कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये या असणाऱ्या व्यक्तींना, NRI ला, कोणाला, PIO ला आणि OCI ना रिसर्च करण्यासाठी भारत मदत करतो. म्हणजे किती, 500 संस्थांसाठी आहे, 100 नॅशनलाइज नाही तर 500 QS वर्ल्ड रँकिंग मधल्या असणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये रिसर्च साठी या ठिकाणी भागीदार होता येतं. तो संदर्भ आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर काय असेल, उत्तर अ आणि ब दोन्ही नाही, ऑप्शन नंबर ड याच्यामध्ये असेल. थोडंसं रँकिंगचा मुद्दा आलाय तर पटकन ते रँकिंग पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असेल. आत्ताचा रँकिंग 24चा आणि 23चा पण लक्षात ठेवा. आणि हे मी सांगतोय कुठले, इंडियन इन्स्टिट्यूटचा असणार मुद्दा. टाइम्सने या पद्धतीचे असणार रिपोर्ट खूप चांगले दिलेत, ते बघा याच्यामध्ये. तर नॅशनल रँक तर तुम्हाला दिसतील 1 ते 10 आहेतच. 2023 मध्ये नंबर त्या ठिकाणी होता रँक वरती IIT बॉम्बे 172 वरती, तो आता किती, 2024 मध्ये 149 रँक वरती. नंतर IIT दिल्लीचा उल्लेख केला तर 174 वर होता, तो 197 वरती गेलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर मधला 155 वरती होता, खूप लांब फेकला गेला तो, 225 वरती. IIT खरगपूर त्याचा उल्लेख केला तर 270 वरती होता, तो 271 वर गेलाय. IIT कानपूर 264 वरती होता, तो 278 वरती आलाय. तसंच IIT मद्रास आहे, IIT गुवाहाटी आहे, IIT रुड़की आहे, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली आहे आणि अण्णा युनिव्हर्सिटीचाही उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय, हेही लक्षात घ्या. हे झाले इंडियन इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये. पण ओव्हरऑल जर बघितलं 2024च्या या QSच्या अंतर्गत असणाऱ्या रँकिंगचा उल्लेख केला तर नंबर 1 ला कोण आहे, जो 23ला पण 1 ला होता, 24लाही 1 ला होता, तो म्हणजेच कुठल्या ठिकाणी, तर इथं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT येत आहेत अमेरिकेमधला. नंबर 2 ला युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज युकेच्या अनुषंगाने तो 2 नंबरला आहे, अगोदर 2 नंबरलाच होता. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड 2023 ला 4थ्या नंबरवरती येत होता, तो आता 3ऱ्या नंबरवरती आला UK मध्ये. आणि तुम्हाला माहिती पाहिजे, कॅम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड या असणाऱ्या विद्यापीठामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरामध्ये नावलौकिक केला असेल तर त्यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. आणि आपण मागच्याच असणाऱ्या मंथ मधल्या टेस्ट मध्ये बघितलं होतं की मनमोहन सिंग साहेबांना काय केलं होतं, या दोन्ही युनिव्हर्सिटीने मिळून जीवन गौरव पुरस्कार 2023चा दिला होता, तेही लक्षात ठेवणं गरजेचं असेल. हे आपल्याला ऑल लेवलचे किंवा ओव्हरऑल पद्धतीचे असणाऱ्या युनिव्हर्सिटी दिसतात. हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल USची, नंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी असेल USची, इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन असेल UKचा, नंतर हे असणारे कॉलेजेसचे रेफरन्सेस येतात, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. याच्यामध्ये सगळ्यात जास्त US आणि UK दिसतात, पण एक आहे तुम्हाला सिंगापूर आणि स्वित्झर्लंड, हे पण याच्यासोबतच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सोबतच अजून एक रँकिंग येते, ते म्हणजेच कोणाची रँकिंग येते या ठिकाणी, तर टाइम्स हायर एज्युकेशनची सुद्धा रँकिंग याच्यामध्ये येते, ते पण लक्षात घ्या. याच्यामध्ये टाइम्स हायर एज्युकेशनची रँकिंग 2024 मध्ये नंबर 1 ला कोण आहे, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड आहे, नंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, नंतर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT आहे, नंतर 4 ला आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज येत आहेत. हे पहिले 5चा उल्लेख लक्षात घ्या. आणि या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये आशियामधले असणारे जे काही टॉप रँकर्स कॉलेजेस आहेत का, त्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये आपल्या भारताचा रेफरन्स दिसतोय का आपल्याला, तर लक्षात घ्या
टॉप रँकिंग मध्ये आपल्याला भारताचा उल्लेखच दिसत नाही, हे लक्षात घ्यायचं. मग टॉप रँकिंग मध्ये कोण आहे तिथं? पीकिंग युनिव्हर्सिटी चायना, मेनलँड चायनावरती आहे, 1 नंबरला दिसतात. द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, हाँगकाँग मधले आहेत नंबर 1 ला, 23ला 4 नंबरवरती होता. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आपल्याला 3 नंबरवरती दिसतोय. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा एशियामध्ये सुद्धा डॉमिनेट कोण करताना दिसतात? तर चायना, हाँगकाँग आणि सिंगापूर. आणि हे पण माहिती पाहिजे, जगातील सर्वाधिक जास्त युनिव्हर्सिटीची संख्या भारतात नंबर 1 ला झाली, आता चायना नंबर 2 वर गेलाय. अगोदर आपण चायना 1 नंबरवरती होता आणि आपण 2 वरती होतो. हेही मुद्दे याच्यासोबत आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. रँकिंग वरती क्वेश्चन केला जाऊ शकतो. ठीक आहे, चला क्वेश्चन 105 चा उल्लेख याच्यामध्ये करूया. काय रेफरन्स आहे बघा इथं. भारत ज्या लष्करी सरावांमध्ये भाग घेतो त्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या. लष्करी सराव आणि संबंधित देशांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. थोडासा युपीएससीच्या अँगलनं प्रश्न मांडलाय, जसं की काय, किती जोड्या बरोबर आहेत? फक्त एकच जोडी बरोबर आहे, फक्त 2 जोड्या बरोबर आहेत, फक्त 3 जोड्या बरोबर आहेत का, सर्व जोड्या बरोबर आहेत, असा उल्लेख याच्यामध्ये मांडलेला आहे. ठीक आहे, बघा डेझर्ट फ्लॅग 8 हा युनायटेड अरब एमिराइट्सचा आहे का? दुसरा, चिनयू मैत्री हा व्हिएतनामचा आहे का? नंतर कोब्रा वॉरियर्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा आहे का? नंतर येतो डस्लिंग हा कझाकिस्तानचा आहे का? तर लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, तर डेझर्ट फ्लॅग 8 हा युनायटेड अरब अमिराट्सचाच आहे का? तर येस, भारत यांच्यासोबत सहभागी होतो. चिनयू मैत्रीचा उल्लेख केला तर व्हिएतनामचा रेफरन्स येत नाही, या ठिकाणी संदर्भ येतोय कोणाचा? तर जपान सोबतचा कोलॅबरेशन आहे युद्ध सरावामध्ये, तो लक्षात ठेवायचा. नंतर कोब्रा वॉरियर्सचा उल्लेख केला तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे का? तर नाही, तिथं युके सोबतचं असणार कोलॅबरेशन दिसतं. आणि डस्लिंगचा उल्लेख केला तर कझाकिस्तान नाही, तर ते उझबेकिस्तान आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. म्हणजे किती जोडी फक्त बरोबर येतो? फक्त एक जोडी बरोबर आहे. या ठिकाणी युद्ध सरावांचा उल्लेख भारत कोणकोणत्या देशांसोबत करतो या पद्धतीच्या प्रश्नांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, ते इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन 16 बघू आपण या ठिकाणी. तर तो संदर्भ बघायचा आहे कोणता पहा, स्वायत्त उपक्रम या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. बघा, हा उपक्रम महिला आणि तरुण उत्पादकांच्या प्रशिक्षण आणि नोंदणीची सुविधा देतो आणि सार्वजनिक खरेदीमध्ये एमएसएमई क्षेत्रांच्या सहभागामध्ये प्रोत्साहन करतो. लक्षात घ्यायचं, हा असणारा जो स्वायत्त स्कीम जी आहे ना, ती स्वायत्त स्कीम कशा अंतर्गत दिसते आपल्याला हायलाइट होताना, एमएसएमईच्या असणाऱ्या भूमिकेसाठी आपल्याला हे हायलाइट होताना दिसते. हाही मुद्दा इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. हा मुद्दा इथं आपण विचारात घेऊया. ठीक आहे, सोबत काय लक्षात घ्यायचं आपल्याला इथं, तर याच्यामध्ये आपल्याला मुद्दे बघायचे, तो म्हणजे हा उपक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय यांच्यातील संयुक्त प्रयत्न आहे का? तर नाही. तर तो कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत येत नाही, तो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत येतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे इथं विधान 2 चुकीचं आहे, पण विधान 1 या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असेल, तर उत्तर असेल या ठिकाणी फक्त 1 हे उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 16चं उत्तर ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन 117 नंबरचा काय, इथं खूप महत्वाचा पुरस्काराचा उल्लेख या ठिकाणी मांडला जातोय. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार हा आहे. या पुरस्काराचा संदर्भ घेतला तर तो पुरस्कार आपण 2019 पासून सुरू होताना बघतोय आणि तो प्रतिवर्षी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या जयंती दिनाच्या अनुषंगाने तिथे अनाऊन्स होताना पण दिसतो. आणि या पुरस्काराचा उल्लेख केला तर तो संस्थांना पण मिळतो आणि तो व्यक्तींना पण मिळतो. संस्थांना किती दिली जाते रक्कम या ठिकाणी, तर संस्थानांना दिली जाते 51 लाख रुपयाची रक्कम, तर व्यक्तींना दिली जाते 5 लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी दिली जाते. मग उल्लेख या ठिकाणी काय येतोय ते आपण बघूया. हा ठीक आहे, पहा कुठल्या पुरस्काराबद्दल बोलतोय, तो 2019 ला सुरू झालाय. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कारांचा उल्लेख केला तर याच्यामध्ये संस्थांशी संबंधित असेल तर 51 लाख रुपये, व्यक्तीशी संबंधित असेल तर 5 लाख रुपयांचं पारितोषिक याच्या अंतर्गत दिलं जातं. आणि या असणाऱ्या सुरुवातीचा उल्लेख केला तर 2019 मध्ये दिला गेला, तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, तर 8th बटालियन गाझियाबाद या असणाऱ्या संस्थेला देण्यात आलं या ठिकाणी. आणि आता रिसेंटली बघायचं असेल तर काय लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, तर तो मुद्दा असेल कुठला, तर 16 नंबरचा असणारा हॉस्पिटल क्रू कुठला,
युपी मधला यांना हा पुरस्कार 2024चा देण्यात आलेला आहे. या संस्थेचा उल्लेख लक्षात घ्यायचा, याला म्हणायचं त्या ठिकाणी 16th पॅराशूट हॉस्पिटलचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, जो रेफरन्स असेल कुठला, युपी मधला. आणि हे तुम्हाला माहित असेल कुठं, तर याचा रेफरन्स टर्कीच्या अंतर्गत ज्या पद्धतीची आपदा झाली होती ना, टर्की आणि सिरिया अंतर्गत, तर तिथं मदत कार्यांसाठी हेच गेले होते. याच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा, 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलचा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. तर ते त्या ठिकाणी मदतीसाठी गेले होते आणि पहिल्यांदाच या मदतीच्या माध्यमातून महिला रेस्क्यू टीम आपल्याला इतर देशामध्ये जाताना दिसली, तेही लक्षात घेऊया आपण. काय मग बघा इथं, आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी दिलेल्या योगदानाची आणि सेवांना मान्यता देणारा हा पुरस्कार आहे का, तर यस, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा दिला जातो. पुढं, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहे, परंतु आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जसे की प्रतिबंध, शमन, तयारी आणि बचाव इत्यादी क्षेत्रात काम केले पाहिजे. लक्षात घ्या, कोणतीही संस्था नाही, फक्त भारतीय संस्था. कुठली, फक्त भारतीय संस्था किंवा व्यक्तींनाच हा अधिकार आहे, म्हणून विधान 2 चुकीचं आहे. उत्तर असेल फक्त ऑप्शन 1 या ठिकाणी उत्तर असणार आहे. मुद्दा चर्चेमध्ये राहतोय, त्यामुळे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न इथं करायचा. ठीक आहे, चला संदर्भ येतोय कुठला या ठिकाणी, तर एकच मिनिट, तर 117 118 राहिला, 118 घेऊया आपण. 118चा संदर्भ बघत असताना पहिले 119 बघूया आपण. काय बघा, कोणत्या योजनेने 500 नवीन वेस्ट टू वेल्थ या प्लांटची स्थापना केलेली आहे. म्हणजे हा मुद्दा कशाशी संबंधित आहे, तर हा आपल्या बजेटच्या संदर्भामध्ये येतात त्या ठिकाणी. काय, 500 नवीन वेस्ट टू वेल्थ या प्लांटची असणारी स्थापना कशाच्या अंतर्गत झाली, तर गोवर्धन या अंतर्गत आपल्याला हे मांडताना दिसतात. म्हणजे जिथं आपण गोशाळांचा संदर्भ मांडला गेला होता ना, त्या पद्धतीच्याच असणाऱ्या भूमिकेतून थोडासा हायलाइटेड मुद्दा आताच्या असणाऱ्या बजेटमध्ये मांडला गेला. गोवर्धन या असणाऱ्या सेंटर अंतर्गत किती प्लांटची स्थापना होते, वेस्ट टू वेल्थ. म्हणजेच काय, आपल्याला टाकाऊ पासून टिकाऊ व्यवस्था आणण्यासाठी या 500 नवीन असणाऱ्या योजनांचा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय, तो इथं आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. ठीक आहे, क्वेश्चन 18 19 अल्टीपल्टी झालाय, तो बघूया आपण. क्वेश्चन 18 पहा, काय, भारतीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रम कशाशी संबंधित आहे, तर तो सेंद्रिय फलोत्पादनाशी संबंधित आहे का, शहरी फलोत्पादनाशी संबंधित आहे का, फलोत्पादन पिकांशी संबंधित आहे का, तो या ठिकाणी व्हिटिकल्चरशी संबंधित आहे, हे आपल्याला सांगायचंय. कोणता, आपल्या बजेटमधलं 23 आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रम हा संबंधित आहे हॉर्टिकल्चर क्रॉपशी संबंधित, म्हणजे फलोत्पादन पिकाशी संबंधित आहे. हे इथं डायरेक्टली वन लाईन सेंटेन्स अंतर्गत तुम्हाला बजेटशी संबंधित मुद्दे विचारले जातील, तो इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. चला पुढे बघूया. 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्राच्या स्थापनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान 1 बघा, 1 कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करणार आहेत का, तर यस. आणि राष्ट्रीय स्तरावर वितरित सूक्ष्म खत तयार करणे हा जैव इंधन संसाधन केंद्राचं उद्दिष्ट आहे का, तर हो, ते पण आहे. 10,000 जैव इनपुट संसाधन केंद्राच्या स्थापनेचा उल्लेख या 2 हेतूंसाठी असणार आहे, म्हणून हे दोन्ही विधानं याच्यामध्ये योग्य असतील, हे इथं लक्षात घ्यायचं. सेंद्रिय खताच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे मुद्दे रन होताना दिसतात, हे इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा असणार क्वेश्चन परत बजेटवरतीच आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सशक्त आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेसाठी या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला महत्व द्यायचंय. आणि 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरची स्थापना करायची. आणि सोबत उल्लेख केला या ठिकाणी, तर कोणता संदर्भ याच्यामध्ये मानला जातो, तर 3 वर्षामध्ये लाखो तरुणांना कौशल्य द्यायचं या ठिकाणी. म्हणजे कौशल्य म्हणजे स्किल अप इंडियाचा असणारा 4.0 याचा रेफरन्स त्या ठिकाणी ऍड करायचा आहे का, तर तिन्हीच्या तिन्ही मुद्दे या असणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24चा असणारा भाग आहे, हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला 22चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघूया. काय पहा, 2023-24च्या अर्थसंकल्प अंतर्गत अमृतकालची दृष्टी काय आहे, म्हणजे अमृतकाल, विजन फॉर अमृतकाल हे काय आहे बजेटमध्ये, तर तरुणांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांसाठी संधी देणं, यस. रोजगार निर्मितीमध्ये वाढ करणं, यस. मजबूत आणि स्थिर मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती, पर्यावरणाच्या वरती किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे का, तर यस, तोही संदर्भ म्हणजे
सर्व मुद्दे या ठिकाणी योग्य असतील. म्हणजे आपण मायक्रोपेक्षाही कशावरती तर मॅक्रोवरती भर देतोय. मॅक्रो म्हणजेच काय, सर्व देश पातळीवरच्या असणाऱ्या विकासांचा मुद्दा याच्यामध्ये येतोय. मग जीडीपी जीएनपीचा असणारा उल्लेख याच्या अंतर्गत करायचा आहे. रोजगाराचा संदर्भ याच्यामध्ये सोडवायचा आहे. त्यामुळे उत्तर असेल त्या ठिकाणी ऑप्शन नंबर डी सर्व योग्य. 123 काय पहा, भारतीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार कोणता रोग निर्मूलन अभियान सुरू केलाय? कांजण्या, मलेरिया, टीबी हा सिकल सेल अॅनिमिया. आपल्या सर्वांना माहिती आहे महिलांमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात असणारा आणि जो आपल्याला इलिमिनेट करायचा आहे तो म्हणजे कुठला, तर सिकल सेल अॅनिमिया आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. तो संदर्भ याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. 23चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. चला क्वेश्चन नंबर 24 बघूया. शिक्षणासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 अंतर्गत खाली विधाने विचारत घ्या. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था विकसित करणं म्हणजेच काय करायचं या ठिकाणी, तर आपल्याला डायट काय करायचंय, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग या डायटला खूप जास्त स्ट्रॉंग बनवायचं एज्युकेशनसाठी. तर यस. पुढं लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करणं हे उद्देश आहे का, तर यस. ओके. त्यामुळे दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य असते. ओके. त्यानंतर आपण शेवटचा क्वेश्चन बघू या ठिकाणी, तो म्हणजेच काय, पीएम प्रणाम याचा उपयोग कशासाठी असेल? कशाचा? पीएम प्रणामचा संदर्भ. रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी, सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी, स्वच्छ ऊर्जेच्या वापरासाठी का थर्मल ऊर्जेच्या संतुलित वापरासाठी? लक्षात घ्यायचं, पीएम प्रणामचा उल्लेख केला तर तो रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यासाठी असेल, ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आय होप म्हणजे मार्च मधले असणारे क्वेश्चन्स 25 क्वेश्चन्स घेतलेत आपण, पण याच्या व्यतिरिक्त असणारे क्वेश्चन्स मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये ऍड करून देईनच. पण या 25 क्वेश्चन वरती फोकस करण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती जास्त भर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मांडलेत आपण. महाराष्ट्रावरती फोकस आपण नंतरच्या असणाऱ्या सेशनमध्ये त्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू.